पशुपालक मित्रांनो, आजचा आपला विषय आहे शरद पवार ग्राम समृद्धी योजना। शरद पवार ग्राम समृद्धी योजनेची नुकतीच घोषणा झालेली आहे। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून शरद पवार ग्राम समृद्धी योजना राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे। शरद पवार ग्राम समृद्धी योजना राबविण्यामागचे सगळ्यात महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, कामातून सामूहिक आणि वैयक्तिक पायाभूत सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे। त्याचबरोबर प्रत्येक ग्रामपंचायत व ग्रामपंचायतीतील घटक गावे समृद्ध होतील, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शरद पवार ग्राम समृद्धी योजना राबविण्यात येणार आहे। शरद पवार ग्राम समृद्धी योजनेत महत्त्वाचे ध्येय म्हणजे मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध। आणि हे ध्येय पूर्ण करण्यासाठी 4 वैयक्तिक लाभाच्या योजना या योजनेत राबविण्यात येतील। यामध्ये सगळ्यात पहिली योजना आहे गाय व म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे। दुसरी योजना आहे शेळी पालन शेड बांधणे। तिसरी योजना आहे कुक्कुट पालन शेड बांधणे आणि चौथी योजना आहे भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग। या योजनांचा लाभ कुठल्या पशुपालकाला घेता येईल, तसेच प्रत्येक योजनेमध्ये किती रुपयांचे अनुदान असणार आहे ह्याची डिटेल माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला सगळ्यात पहिली योजना बघूया, गाय व म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे। जनावरांची गोठ्याची जागा ही ओबडधोबड आणि खाचखळग्यांनी भरलेली असल्यामुळे ह्याचा परिणाम गायी व म्हशीच्या उत्पादन क्षमतेवर होतो। तसेच ही जागा जर अस्वच्छ असेल तर जनावरांना विविध आजार सुद्धा होऊ शकतात। ह्यातला महत्त्वाचा आजार म्हणजे दगडी कास। गायी आणि म्हशींची कास निकामी होऊन शरीरावर खालच्या बाजू जखमा होतात। मूत्र आणि शेण साठवण्याची सुविधा नसल्यामुळे मौल्यवान मूत्र आणि शेण वाया जाते। त्यामुळे गाय आणि म्हशीचे पालन करणाऱ्या प्रत्येक पशुपालकाकडे पक्का गोठा असणे एक महत्त्वाची बाब आहे। या योजनेमध्ये पक्का गोठा बांधण्यात येईल। त्याचबरोबर चारा आणि खाद्यासाठी चांगली गव्हाणे सुद्धा बांधण्यात येणार आहे आणि मूत्रसंचे टाके सुद्धा बांधण्यात येतील। एका शेडच्या बांधकामासाठी पूर्वी 6 गुरांची तरतूद होती, पण आता ही तरतूद रद्द करून 2 ते 6 गुरांसाठी एक शेड बांधण्यात येईल आणि एका गोठ्यासाठी 77,188 रुपये अनुदान देय राहील। त्यानंतर अधिक गुरांसाठी 6च्या पटीत म्हणजे जर गुरांची संख्या 12 ते 18 असेल तर अनुदान दुप्पट 1,54,376 रुपये आणि 18 पेक्षा जर गुरांची संख्या जास्त असेल तर अनुदान तिप्पट म्हणजे 2,31,564 रुपये अनुदान देय राहील। या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी पशुपालकाकडे स्वतःची जमीन असणे गरजेचे आहे आणि त्याचबरोबर जे काही इतर आवश्यक कागदपत्र असतात तेही द्यावे लागतील। दुसरी योजना आहे शेळी पालन शेड बांधणे। शेळी ही गरिबांची गाय समजली जाते। एका भूमिहीन शेतकऱ्याला जर शासनाचे अनुदान मिळाले नाही तर स्वतःच्या पैशातून 10 शेळ्या विकत घेणेही शक्य होत नाही। शेळ्या मेंढ्यांकरिता चांगल्या प्रतीचे शेड बांधून दिल्यास या जनावरांचे आरोग्य चांगले राहणार आहे। त्याचबरोबर शेळ्यांपासून जे मलमूत्र येतं त्यापासून आपण एक उत्कृष्ट प्रतीचं सेंद्रिय खत बनवू शकतो आणि या सेंद्रिय खताचा वापर शेतकरी शेतात करू शकेल। शेळीच्या मलमूत्रापासून उत्कृष्ट प्रतीचं सेंद्रिय खत कसं बनवलं जातं ह्याचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो बघायला विसरू नका। या योजनेमध्ये महत्त्वाची खुशखबर म्हणजे किमान 2 शेळ्या असलेल्या भूमिहीन मजुरांना आणि शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे। 10 शेळ्यांचा गट हा शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे ग्राह्य धरला जातो, पण कमी शेळ्या असतील तर शेतमजुराला त्याचा फायदा होत नाही आणि ही बाब लक्षात घेऊनच काही बदल करण्यात आलेले आहेत। या योजनेमध्ये शेड सिमेंट, विटा व लोखंडी तुळ्यांच्या आधाराने बांधण्यात येईल। एका शेडसाठी अनुदान 49,284 रुपये राहील। त्यानंतर 11 ते 20 शेळ्यांसाठी म्हणजेच 2 शेडसाठी अनुदान ही दुप्पट असेल 98,568 रुपये आणि त्यानंतर 3 शेडसाठी अनुदान तिप्पट असेल म्हणजे 1,47,852 रुपये। एका कुटुंबास जास्तीत जास्त 30 शेळ्यांकरिता म्हणजेच 1,47,852 रुपयापर्यंत अनुदान मंजूर करण्यात येईल। तिसरी योजना आहे कुक्कुट पालन शेड बांधणे। कुक्कुट पालन हा व्यवसाय ग्रामीण कुटुंबासाठी एक पूरक व्यवसाय आहे आणि कुक्कुट पक्ष्यांद्वारे ग्रामीण कुटुंबातील लोकांसाठी पोषक प्राणीजन्य प्रथिनांचा पुरवठा सुद्धा होत असतो। कुक्कुट पालन करत असताना निवारा चांगला नसल्याने कुक्कुट पक्ष्यांचे आरोग्य नेहमीच खालावलेले असते। चांगल्या निवाऱ्यामुळे रात्रीच्या वेळी त्यांचे, पिल्लांचे आणि अंड्यांचे प्राण्यांपासून संरक्षण होते। कुक्कुट पक्ष्यांच्या प्रत्येक शेडला 49,760 रुपये खर्च देण्यात येईल। 100 पक्षी यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या लाभार्थ्यांनी पक्ष्यांची संख्या 150च्या वर नेल्यास मोठ्या शेडसाठी दुप्पट निधी म्हणजेच 99,520 रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल।
पुढील योजना आहे भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग. सेंद्रिय पदार्थात सूक्ष्मजीवांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. त्याचा फायदा जमिनीला होतो. शेतातील कचऱ्यावर कंपोस्टिंगद्वारे प्रक्रिया केल्यास जमिनीच्या आरोग्यात सुधारणा होऊन कृषी उत्पादनात भर पडते. याकरिता शेतात एक नाडेप बांधण्यासाठी भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग ही योजना आहे. या नाडेपमध्ये सेंद्रिय पदार्थ, कचरा, शेणमाती आणि मातीचे एकावर एक थर रचले जातात. 2 ते 3 महिन्यात काळपट तपकिरी, भुसभुशीत, मऊ, दुर्गंधीविरहित कंपोस्ट तयार होते. या नाडेपच्या बांधकामासाठी 10,537 रुपये अनुदान देय राहील. या योजनांची रजिस्ट्रेशन प्रक्रिया अजूनपर्यंत सुरू झालेली नाही, पण ज्या वेळेला रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होईल त्याचीही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. म्हणूनच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक करायला